गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील महिला सफाई कर्मचाऱ्याने कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. कुटुंबियांनी तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. सातत्याने होणाऱ्या त्रासामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप सहकाऱ्यांनी केलाय. सर, आम्ही हरताळवर होतो. हरताळ आमचा संपला. डीन सरांनी म्हटलं की तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत, तर आमचा हरताळ संपला सर. त्याच्यानंतर सर मग आम्ही आमच्या ड्युट्या कुठे लावू बाबा. त्या ड्युटीसाठी गेला सर डीन सरांकडे आणि MS सरांकडे. MS सर डीन सरांनी म्हटलं की तुम्ही जिथं ड्युटी होती तिथं करा. आम्ही तिथं गेला सर. कामं गिमं सर्व केला सर आणि थोडे बसून होतो. धीरज महावत आले आणि त्यांनी म्हटलं कि तुम यहाँ क्या कर रहे? तो हमने हमने बोले कि हम यहाँ ड्यूटी कर रहे. आपको किसने बोला? डीन सर ने और MS सर ने बताया कि आप अपने वार्ड में जाइए आप. तो वो होते कौन है? मुझे लेटर क्यों नहीं दिए उन्होंने? और उन्होंने बोले यहाँ से चले जाओ, यहाँ से निकलो. इतना बड़ा शब्द बोलने के बाद सर वो हमको ऐसे घुरा के देख रहे हैं और मतलब वो अपशब्द से ऐसे बात करते थे. तो मतलब मुझे बहुत ही गलत लगा सर. लेकिन धीरज महावत क्यों ड्यूटी लगाएगा सर? हम तो कंपनी की तरफ है, कंपनी हमारी ड्यूटी लगाना चाहिए. ये सब कबूल हुआ तो सर डीन सर ने भी बोले, MS सर ने भी बोले कि हाँ हम लोग ड्यूटी लगाएंगे. लेकिन अभी वो बोल रहा है कि नहीं, वो कौन होते हैं? ड्यूटी तो मैं लगाने वाला हूँ ना सर. वो हरासमेंट बहुत करते हैं सर. और सर वो अपशब्द कुछ भी बोलते हैं और वार्ड में आके ऐसे घुरा के देखना और बोले आप निकलो यहाँ से वार्ड से, ऐसे बोले सर. हरेसमेंट के लिए सर वार्ड से निकाल रहा है सर. वो काम करने नहीं दे रहा है. या अगोदर त्यांनी त्यांच्या तक्रारी केलेल्या आहेत अमित आणि धीरज महावतच्या. त्यानुसार ते असं आंदोलनात बसले होते. त्या आंदोलनाच्या दरम्यान मी त्यांना 504 ज्या कर्मचारी आहेत बाह्यस्रोत कर्मचारी त्यांना सर्वांना मी आश्वासन दिलं आणि लेखीसुद्धा दिलं की यापैकी सर्वच्या सर्व कर्मचारी आमच्याकडे जे असलेले नियमित प्राध्यापक लोक आहेत आणि विभाग प्रमुख आहेत त्यांच्या अंडर देऊ. तसेच वैद्यकीय अधीक्षक आहेत आणि हॉस्टेलला मुख्य वार्डन आहेत त्यांच्या अंतर्गत देऊ. धीरज आणि आपलं अमित हत्केया यांच्या अंडर कधीही देणार नाही असं मी लेखी लिहूनसुद्धा दिलं त्यांना. ते कंपनीमार्फत कंपनीने त्यांना ठेवलेलं आहे जमादार या पदावर. तरीसुद्धा मी त्यांना म्हटलं की तुम्ही कंपनीचे माणसं असाल, माझ्याकडे काही नाही आहे. मी आपलं आमच्याकडे जे प्राध्यापक विभाग प्रमुख आहेत प्रत्येक विषयाचे त्याच्याकडे मी आमच्या ह्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना देऊ. आणि त्यानुसार त्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांनी त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि त्या पर्वाला जॉईन झाल्या. आता माझ्यासोबत डॉक्टर बजाज होते, वैद्य आपलं मेडिसिन विभागाचे प्रमुख. त्यांनी म्हटलं की ते स्टेबल आहे सध्या. माझं जे लिहून दिलेलं आहे सर्व कर्मचाऱ्यांना की 504 कर्मचाऱ्यांपैकी कोणीही त्यांच्या अंतर्गत राहणार नाही आणि आमचे जे नियमित विभाग प्रमुख आहेत त्यांच्या अंतर्गत देणार आणि वैद्यकीय अधीक्षक यांच्या तेच राहील. आम्ही कोणत्याही कर्मचाऱ्याला त्यांच्या अंतर्गत देणार नाही आणि त्यांची हद्दीचे पत्रकसुद्धा आमचे जे विभाग प्रमुख आहेत तेच पाठवतील आणि त्यानुसार त्यांचा वेतन काढलं जाईल. आणि सर्व कर्मचारी बाह्यस्रोत कर्मचारी याला त्यांनी दुजोरा देऊन कामावर आलेले आहेत. वो लोग यहाँ 10 सालों से ड्यूटी कर रहे हैं. 10 सालों से ड्यूटी कर रहे हैं. 10 सालों में एक आध बार तो हरासमेंट किए होंगे जमादार ने उनको. फिर अभी वो 12-14 दिन स्ट्राइक पे बैठे थे सर. 12-14 दिन के बाद कल 1 घंटे के लिए जो भी आए ड्यूटी आए, ऑन ड्यूटी आए. ड्यूटी जाकर के पहले कंपनी में जाना था, वहां से ज्वाइनिंग लेटर वो सर क्या बोलते हैं क्या नहीं, फिर इधर ऑफिस में आना था. आए नहीं, कुछ नहीं. और ऐसा कैसा आरोप लगा दिए कि हमको ड्यूटी पे नहीं ले रहे. और हमारा सब लोगों का यही कहना है कि 10 भाई को तो यहाँ चलेगा लेकिन 2 लोगों को नहीं रखना है. तो इन लोगों को कौन सी प्रॉब्लम हो रही कि वो 2 भाई को यहाँ नहीं रखना चाहते. उनको तो कुछ नहीं बोले, बाकी लोगों ने किसी ने कुछ नहीं बोला. और फिर हरासमेंट का मतलब क्या होता है उनको मालूम है क्या? किसी के कैरेक्टर पे दाग लगाना बहुत बड़ी बात होती है, बहुत बड़ी बात होती है. अगर मुद्दा मालूम होगा तो आगे आकर के बोलना उनको. गलत है सर. इतने सारे लोग हैं, सबसे आप पूछ सकते हो, सभी बताएंगे. हम तो अभी ये पुराने वर्कर है, इनसे भी पूछो, ये भी बताएंगे, सब बताएंगे सर. या प्रकरणाला घेऊन धीरज मावत यांनी सांगितलंय की असा कुठलाही प्रकार कर्मचाऱ्यांसोबत इथे केला जात नाही. त्यांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. कंपनीच्या वतीने सर्व कर्मचारी कंत्राटी असून देण्यात येणाऱ्या सुविधाही पुरवण्यात येतात. स्मार्ट सर्विसेज कंपनी में जमादार के पोस्ट में यहाँ कार्यरत हूँ.
जिस तरीके का जो आरोप लगाया गया है, रजनी कुमरे ने जो आरोप लगाया है कि मेरे को हरासमेंट किया करके, मैं इसने पॉइजन खाई, ये खाई, वो खाई, मैं पहले बताना चाहता हूँ कि वो मेरे पास में आई नहीं और ऐसी कोई डील हुई नहीं उनसे कि हम तुमको ले नहीं रहे, हम तुमको भगाए या हम तुमको काम में नहीं लेंगे। सभी कर्मचारियों का कहना एक ही था, हम सभी कर्मचारी यहाँ कई सालों से काम कर रहे हैं और मैं अभी जमादार हूँ। सभी कर्मचारियों का कहना ऐसा था कि जो गुणवंता साखरे और रेखा पिपलेवार है, भैया अगर वो यहाँ काम करेंगे तो हम काम नहीं करेंगे। इस विषय में हमारी लड़ाई चालू थी और जो रजनी कुमरे ने जो हरासमेंट का जो आरोप लगाई है, तो मैं चाहता हूँ कि वो सिद्ध कर दे, वो प्रूव कर दे कि मैंने उनको किस तरीके से हरासमेंट किया। कल वो मेरे पास आए या फुटेज होगा या कुछ होगा कि मैंने किसी चीज़ के लिए मैंने उसको हरासमेंट किया होगा, तो वो मुझे प्रूफ दे दे। मुझे एनसीआर रिपोर्ट मिली, मैंने एनसीआर रिपोर्ट पढ़ा। एनसीआर रिपोर्ट में ये लिखा गया है कि हम जमादार के पास गए थे, हमको जमादार ने वहाँ से भगाया। अगर जमादार ने वहाँ से भगाया तो कोई फुटेज होगा या कोई ऑफिस में आया होगा मेरे, तो कोई ना कोई तो किसी ना किसी ने तो देखा होगा। कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर डीन आणि वैद्यकीय अधीक्षकांनी पूर्ववत ठिकाणी कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले. मात्र वॉर्डमध्ये रुजू झाल्यानंतर धीरज मावत आणि अक्षय यांनी कामावरून निघून जाण्यास सांगत अपशब्द व मानसिक त्रास दिल्याचा आरोप यावेळी पीडित महिलेने केला. या त्रासाला कंटाळूनच आपण टोकाचं पाऊल उचलल्याचं तिने सांगितलं.